स्मरण यात्रा भाग पहिला. आजच्या भागात ज्येष्ठ साहित्यिक वा शिरवाडकर उर्फ कविवर्य कुसुमाग्रजांच्या काही कवितांचा आनंद आपण घेणार आहोत. 27 फेब्रुवारी आज त्यांचा जन्मदिवस. मराठी राजभाषा दिन म्हणून आपण हा साजरा करतो. मराठी भाषेवर नितांत प्रेम करणाऱ्या सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजच्या भागात 1947 साली प्रकाशित झालेल्या समिधा या काव्यसंग्रहातील काही मुक्त छंदातील कविता आणि इतर काव्यांचा समावेश आहे. ऐकूयात तर स्मरण यात्रा. काव्यवाचन नीता पानसरे वाळवेकर. कवितेचं नाव आहे गाभारा. दर्शनाला आलात या, पण देवालयात सध्या देव नाही. गाभारा आहे, चांदीचं मखर आहे, सोन्याच्या समया आहेत, हिऱ्याची झालरं आहेत. त्यांचंही दर्शन घ्यायला हरकत नाही. वाजवा ती घंटा आणि असे इकडे या. पाहिलत ना तो रिकामा गाभारा? नाही नाही, तसं नाही. एकदा होता तो तिथे. काकड आरतीला उठायचा, शेजारतीला झोपायचा, दरवाजे बंद करून बरोबर 12ला जेवायचा, 2 तास वामकुक्षी घ्यायचा. सारं काही ठीक चाललं होतं. रुपयांच्या राशी, माणिक मोत्यांचे ढीग. दक्षिण दरवाजाजवळ मोटारीचे भोंगे वाजत होते, मंत्रजागर गाजत होते. रेशीम साड्या, टेरींचे सूट समोर दुमडत होते. बँकेतले हिशोब हरणीच्या गतीनं बागडत होते. सारं काही घडत होतं, अगदी हवं तसं. पण एके दिवशी आमचे दुर्दैव. उत्तर दरवाजाजवळ अडवलेला कोणी एक भडंग महारोगी तारस्वरात ओरडला, बाप्पाजी बाहेर या. आणि काकड आरतीला आम्ही पाहतो तो काय, गाभारा रिकामा. पोलिसात वर्दी आम्ही दिलीच आहे. परत कदाचित येईलही तो. पण महारोग्याच्या वस्तीत तो राहिला असेल तर त्याला पुन्हा प्रवेश द्यावा की नाही याचा विचार करावा लागेल आमच्या ट्रस्टींना. पत्रव्यवहार चालू आहे दुसऱ्या मूर्तीसाठी. पण तूर्त गाभाऱ्याचे दर्शन घ्या. तसे म्हटले तर गाभाऱ्याचे महत्व अंतिम असते, कारण गाभारा सलामत तो देव 50. एक सच्चा कलावंत कलेच्या आनंदासाठी, आनंदाच्या अनुभूतीसाठी कलेची साधना करत असतो. याच आशयाची समिधा या काव्यसंग्रहातील ही कविता सारंगिया. नाही, आपण समजतो ते खरं नाही. किनखापी गवसणीतून माझी सारंगी बाहेर पडते ती धनासाठी नव्हे. तारांच्या या समुदायावरून माझी धनुकली फिरू लागते ती आपले मनोरंजन करण्यासाठी नव्हे. त्या उभयतांच्या मिलनातून मी मधुर रागरागिण्यांची बरसात करतो ती कीर्तीसाठी नव्हे. मला धन मिळत असेल, कीर्ती मिळत असेल आणि आपले मनोरंजनही होत असेल, पण त्यातील कोणत्याही गोष्टीसाठी मी सारंगीला स्पर्श करत नाही. मी सांगणार आहे ते आपल्याला खरं वाटणार नाही कदाचित, पण ते खरं आहे. सारंगीतून निघणारे स्वर मला दिसतात म्हणून मी सारंगी वाजवतो. ते पुन्हा पुन्हा दिसावेत म्हणून मी सारंगिया झालो. मोहळाला स्पर्श करताच त्यातून असंख्य मधमाशा 4 दिशांना उडू लागतात. त्याप्रमाणे माझ्या धनुकलीचा तारांना स्पर्श होताच त्यामधून ध्वनी लहरींचा एक जथ्था बाहेर पडून उडू लागतो. तारांवर बसलेली लहान लहान पाखरेच जणू माझी धनुकली उठवून देते. काही स्वर लहरी पाण्याच्या धारेसारख्या रुपेरी असतात, काही रमणीच्या गालांवरील लज्जेप्रमाणे आरक्त असतात, काही फुललेल्या अंगाऱ्याप्रमाणे ताम्रवर्ण असतात, काही सोनेरी असतात, काही चांदण्यांसारख्या चंदेरीही असतात. मी तार छेडली की त्या विविध रंगी ध्वनिपुष्पांचा दाट मांडव माझ्याभोवती घातला जातो आणि एक विलक्षण आनंदानं माझं अंतःकरण बेहोश होतं. माझ्या हातातील धनुकली तारांवर फिरत असते आणि माझे मिटलेले डोळे
त्या सुंदर लहरींचा मागोवा घेत असतात. नृत्यांगना आपल्या झिरझिरीत वस्त्रांचा पिसारा फुलवते त्याप्रमाणे त्या स्वरलहरी आपल्या रंगांचा सुरम्य विस्तार करतात. आणि नाचत नाचत, हसत खेळत, गात आणि गुणगुणत, मागे वळून पाहत, खाली वाकून बघत, मेघमंडलापर्यंत जातात आणि अंतर्धान पावतात. हे अलौकिक दृश्य पुन्हा पुन्हा दिसावे म्हणून मी सारंगिया झालो. अति महत्वाकांक्षी व्यक्ती ध्येय साध्य झाल्यावरही आनंदी नसतात का? ऐकूयात पायरीचा पाषाण या कवितेतून. पायरीचा पाषाण. एका वैभवशाली देवालयाच्या पायरीचा पाषाण होता तो. देवालय वैभवशाली होतं त्याप्रमाणे त्याची पायरीही वैभवशाली होती. काजळासारख्या काळ्या आणि रेशमासारख्या मऊ अशा संगमरवराचा तुकडा होता तो. मंदिरातील देवाचे आम्ही उपासक रोज त्या पाषाणाला तुडवून जात असे. भक्तजनांच्या पावलाचे प्रहार तो वर्षानुवर्ष आपल्या वक्षस्थलावर सहन करत होता. मी एकदा त्याला विचारलं, या परिस्थितीचा तुला संताप येत नाही का? या पददलित अवस्थेतून मुक्त होण्याची महत्वाकांक्षा तुला कधी अस्वस्थ करत नाही? तो पाषाण उत्तरला, या मंदिराचा आणि मंदिरातील मूर्तीच्या विनाशाचा क्षण तोच माझ्या मुक्तीचा क्षण. त्या क्षणाची मी वाट पाहतोय. तो क्षण जवळ येण्यासाठी तू काही करतोयस की काय? मी विचारलं. प्रार्थना, परमेश्वराची प्रार्थना, पाषाण उद्गारला. मी आशा करतो की एक दिवस माझी प्रार्थना सफल होईल. विश्वातील विध्वंसक शक्तीचं लक्ष या मंदिराकडे वळेल आणि मंदिराच्या विध्वंसातून माझ्या मुक्तीचा उदय होईल. आणि लवकरच त्या पाषाणाची प्रार्थना खरोखर सफल झाली. विश्वातील विध्वंसक शक्तीचं लक्ष त्या मंदिराकडे गेलं आणि विद्युल्लतेच्या आघातानं देवालय कोसळून पडलं, उद्ध्वस्त झाले. ज्या ठिकाणी ती प्रासादतुल्य इमारत उभी होती तेथे केवळ चित्रविचित्र पाषाणांच्या राशी पसरल्या. क्रमाने आणि रंगवार लावलेल्या गंजिफाचा डाव पिसून उधळून द्यावा त्याप्रमाणे मंदिराचे सारे बांधकाम पिसले आणि उधळले गेले. त्या राशीत छिन्न विछिन्न झालेल्या मूर्तीचा दगड आणि पायरीचं पाषाण हे एकाच जागी परस्परांना बिलगून पडले होते. मी पाषाणाला म्हटलं, अखेर तुझी मुक्ती झाली. तुझी महत्वाकांक्षा सफल झाली. ज्या मूर्तीच्या दर्शनासाठी लोक तुला पायाखाली तुडवत तो भग्न होऊन तुझ्या शेजारी पडलाय. तरी अद्यापही तू विषण्णच का? साऱ्या मंदिराचा विध्वंस झाला त्याचे मला वाईट वाटते. मी तसे म्हटले खरे, पण खरोखरी माझा राग मूर्तीवर होता, मंदिरावर नव्हे. मग आता कसली प्रार्थना करतोयस तू? हे देवालय पुन्हा उभारले जावं आणि त्यात पाषाणाची तीही प्रार्थना सफल झाली. देवालय पुन्हा उभारले गेले. पूर्वीचे वैभवशाली स्वरूप त्याला पुन्हा प्राप्त झाले. सकाळ संध्याकाळ उपासकांची गर्दी पुन्हा त्या मंदिरात येऊ लागली. पण त्या पायरीच्या पाषाणाची आता मूर्ती झाली होती आणि पायरीच्या जागी एक नवीन पाषाणाची स्थापना झाली होती. मी त्या नवीन मूर्तीला विचारलं, तुझ्या सर्व महत्वाकांक्षा आता सफल झाल्या. दाराशी होतास तो गाभाऱ्यात आलास, पण अजूनही तू विषण्ण दिसतोयस का? विश्वातील विध्वंसक शक्तीचं लक्ष पुन्हा या मंदिराकडे वळेल की काय याची मला भीती वाटतेय. हो, मग कसली प्रार्थना करतोयस तू आता? पायरीच्या जागी असलेल्या त्या नवीन पाषाणाची प्रार्थना परमेश्वराने ऐकूच नये याची प्रार्थना करतोय, पाषाण उद्गारला. या सर्व काव्यरचना आजच्याही काळात तितक्याच समर्पक आहेत. ऐकूयात ही शेवटची कविता. दूर मनोर्यात. वादळला हा जीवनसागर अवसेची रात. वादळला हा जीवनसागर अवसेची रात. पाण्यावर खळबळा लोळतो रुसलेला वात. भांबाउनी अभ्रांच्या गर्दीत गुदमरल्या तारा. सुडाने तडतडा फाडतो उभे शीड हा वारा. पिंजुनिया आयाळ गर्जती
लाटा भवत आली. पिंजुनिया आयाळ गर्जती लाटा भवत आली. प्रचंड भिंगा परी फुटे जळ आदळुनी खाली. प्रवासास गलबते आपुली अशा काळ रात्री. वावटळीतील पिसांप्रमाणे हेलावत जाती. परंतु अंधारात चकाके बघा बंदरात. स्तंभावरचा प्रकाश हिरवा तेजस्वी शांत. किरणांचा उघडून पिसारा देवदूत कोणी. काळोखावर खोदित बसला तेजाची लेणी. उज्ज्वल त्याची पहा प्रभावळ दूर मनोर्यात. अन लावा हृदयात सख्यानो आशेची वात. अन लावा हृदयात सख्यानो आशेची वात. स्मरण यात्रा. पहिल्या भागात कविवर्य कुसुमाग्रजांच्या कवितांचा आनंद आपण घेतला. संकल्पना आणि वाचन स्वर नीता पानसरे वाळवेकर. ध्वनिमुद्रण स्वाती कुलकर्णी, AMD रेकॉर्डिंग स्टुडिओ, औरंगाबाद. अशा सुंदर साहित्य कृतींसाठी ऐकत रहा स्मरण यात्रा आणि सबस्क्राईब करा माझे YouTube चॅनल सुसंवादिनी.